नमस्कार श्रोतेहो. आज कवी कालिदास यांची जयंती आहे. आजपासून आषाढ महिना सुरू झाला. आषाढस्य प्रथम दिवसी हा दरवर्षी येणारा आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास दिन म्हणजे कालिदासाची जयंती. थोडक्यात विद्यार्थ्यांना जर समजायचं असेल तर कालिदासाचा आजचा वाढदिवस आहे. आता ह्या कालिदास आणि आषाढस्य प्रथम दिवसे म्हणून रचलं गेलेलं त्याचं मेघदूत नावाचं खंडकाव्य, या दोघांचा काय मेल आहे, काय मिलन आहे, याचा सविस्तर विस्तार आपण करूया. एकीकडे कालिदास पाहूया, एकीकडे मेघदूत पाहूया आणि त्याचे इतर साहित्य सुद्धा पाहूया. सुरुवात करते. अतिशय मूर्ख ते विद्वान हा जो प्रवास आहे, तो सगळा प्रवास घडलेला आहे तो या कवी कालिदासाचा. त्याचं नाव आधी कालिदास नव्हतं, जरा साधा असा मनुष्य तो होता. आता ह्या कालिदासाने आधी त्याने काय काय रचलं आपण ते पाहून घेऊया, म्हणजे मग आपल्याकडे त्या लाईनीकडे जाते. जसं आकाशामध्ये सप्तरंग आहे, इंद्रधनुष्य आहे, त्या प्रकारे त्या कालिदासाने सुद्धा 3 नाटकं रचली. विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम आणि अभिज्ञान शाकुंतलम. 2 महाकाव्य रचली. रघुवंशम जी रामाच्या चरित्रावर आधारित आहे ती, दुसरं कुमार संगम, एक खंडकाव्य म्हणजे मेघदूत आणि दुसरं ऋतुसंहार नावाचं एक निसर्गपर काव्य. अशा 7 प्रकारच्या प्रतिकृती त्याने रचल्या. कदाचित त्याच्याहूनही जास्ती आहेत, पण आता मात्र सध्यापुरती आपल्याकडे केवळ एवढ्याच त्याच्या नावाचे प्रचलित झालेले आहे. तसं अभ्यासाला गेलं तर अनेक कितीतरी प्रतिकृती त्याच्या आपल्याला अभ्यासाला मिळतील. त्याच्यातीलच मेघदूत याच्यातील आपल्याला आज कालिदास पाहिजे आहे. मी मेघदूतच आज का म्हणते तर बघा, हा जो कालिदास होता त्याला एक शाप मिळालेला होता. कालिदासाला नाही, कालिदासाने जे रचलेला मेघदूत होता, त्या मेघदूताला, त्या मेघदूतातील त्या यक्षाला शाप मिळालेला होता की तुझ्या पत्नीपासून विरह तुझा होईल. का विरह होईल? आता खरं मेघदूत काय आहे हे थोडक्यात मी सांगते आपणाला. मेघदूत हे खंडकाव्य आहे. याच्यामध्ये फक्त यक्षच बोलतोय आणि तो बोलतो असं आहे की न त्याच्यासोबत कोणी आहे. तो पानं, फुलं, झाडं, पुष्प, पर्वत, दगड या सगळ्यांशी तो बोलतोय. एकटा संवाद आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर देणारा एकमेव व्यक्ती होता म्हणजे तो यक्ष. या यक्षाला एक काम होतं. तो कुबेराकडे नोकरीला होता, पुजारी म्हणून तो एक होता. आणि ते कुबेराने त्याला एक काम दिलेलं असतं की रोज सकाळी माझ्या पूजेला चांगल्या प्रकारचे फुलं तो आणून ठेवायचे, त्यात कमळित हे असावं, अशी त्याची दिनचर्या होती. आता हा नुकताच लग्न झालेला हा यक्ष सहज याच्याने, लोभाने, आपापल्या विचारामध्ये असताना, अलकानगरीमध्ये त्याची पत्नी राहत असताना, तिच्या विचारामध्ये तो असताना त्याने काय केलं की एक कमळ जे होतं ना, ते कमळ रात्रीच तोडून ठेवलं. आणि ते कमळ रात्रीच म्हणजे रात्रीच त्या पूजेची साहित्यांची जी काही देवाचं साहित्य जे होतं, कुबेराला लागणारं देवासाठीचे जे साहित्य होतं ते तबकामध्ये त्याने रचून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये कमळ पण होतं. सकाळ झाली, कुबेराने ज्यावेळेस ते कमळ उचललं, ते कमळ उमललं, त्यावेळेस त्याच्यातून भुंगा बाहेर पडला. आणि तेव्हा कुबेराला जाणीव झाली की हे फूल रात्री तोडलेलं आहे. म्हणजे यक्षाने आपल्या कामामध्ये काहीतरी तडजोड केलेली आहे हे त्याला लगेच लक्षात आलं. कारण कमळ हे सूर्यविकासी होतं, ते सकाळी उमललं आणि रात्री ते काय चंद्रविकास म्हणजे रात्री बंद झालं. आणि भुंगा मध चोकतच ते बंद होतं, ही आपल्याला कल्पना माहितीच आहे. आणि यातूनच हे बाहेर पडल्यावरती त्याने लगेचच त्या
यक्षाला शाप दिला की तू ज्याच्या कोणाच्या विचारात असेल त्याच्यापासून तुझा विरह हा 1 वर्ष पाविस्तोवर तुला होईल. झालं. यक्ष आणि यक्षिणी यांचा विरह होतो. मेघदूतात सांगते बरं मी, अजून कालिदासाकडे गेलेली नाहीये. ते यक्ष आणि यक्षिणीचा विरह होतो. बघा, ज्यावेळेस विरह होतो त्यावेळेस असं म्हटलं जातं, किंवा विरहात माणूस दुःखीच असतो त्यावेळेस तो कसा होतोय, गात्र गलित होता. त्याचे म्हणजे तो अशक्त व्हायला लागतो, बारीक व्हायला लागतो. मग असाच हा यक्ष अचानक बारीक झाला, कारण त्याला ते विरह झालेला होता, बायकोशी 1 वर्षाचा विलाप. त्यामुळे हातामध्ये जे कडं होतं त्याचं ते आपोआप गळून पडत होतं. जे अगोदर व्यवस्थित बसणारं जे कडं होतं ते आपोआप गळून पडत होतं. आणि त्याच्यामुळे मग कवीने कल्पना केलेली आहे की विरहामुळे ज्याच्यामुळे हे गळून पडलं गेलेलं आहे त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली. जेव्हा की आठवण तर रोजच येत होती, पण तेव्हा तो खूप आठवण आली. तो दिवस होता आषाढ महिना. त्यावेळेस सगळे ढग दाटून आलेले होते आणि ते ढग दाटून आल्यावरती त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली. आणि त्यावेळेस आपल्या पत्नीला मग निरोप कोणा जवळ पाठवावं की तू कशी आहे, काय. त्या काळी पत्रव्यवहार होते, ईमेल आय डी वगैरे तर सोडावं, ईमेल, व्हॉट्सअप, फोन वगैरे तर सोडा. पत्रव्यवहार नव्हते किंवा फोन नव्हता, काहीच नव्हतं. मग माझ्या पत्नीला निरोप कोण दिले. मग त्याचं सहज लक्ष हे मेघाकडे जातं आणि ते त्या मेघालाच त्याने दूध बनवलेलं आहे. आणि काही काळसर, काही गडद, काही सावळ्या रंगाचे, काही पांढऱ्या रंगाचे, काही अतिशुभ्र रंगाचे अशा या मेघदूताला त्याने मेघाला दूध बनवले आहे. आणि त्याच्या मार्फत सगळा काही निरोप त्याने आपल्या पत्नीजवळ पाठवलेला आहे. ते हे मेघदूतात आहे. मेघदूत काव्य काय आहे हे विस्तृतपणे आपण एका शृंखलेमध्ये आपण पाहणार आहोत. आता वळूया आपण या इकडच्या कालिदासाकडे, कारण आज कालिदास जयंती आहे. कलिदेवतेची उपासना करून झालेला हा कालिदास. अगोदर काय होता, गुराखी होता, ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं. थोडक्यात सांगायचं की ज्या झाडावर बसलेला आहे त्याच झाडावर, ज्या झाडाच्या फांदीवर बसलेला आहे तीच फांदी जो कापणारा आहे असा तो होता गुराखी. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की तो किती मूर्ख असेल. त्याच वेळेस अवंती नावाच्या एका नगरीमध्ये एक अवंती मंजिरी नावाची एक मुलगी होती, विद्वान अशी मुलगी होती. आणि तिचे गुरु होते वररुची नावाचे गुरु. यांनी तिला विद्या दिलेली होती. ती मुळातच खूप हुशार, सुंदर आणि अशी हे होती. आणि तिचे वडील होते व्यापारी. लहानपणापासून तिची बुद्धिमत्ता अनुभवता वररुचीला सुद्धा आनंद होत होता की मला अशी शिष्या मिळाली आहे की ती एका याच्यामध्ये अनेक गोष्टींचा ती विचार करू शकते आणि त्याच्यातून आपल्या साहित्याची निर्मिती करू शकते. इतकी सुंदर अशी विद्वान स्त्री होती. तिचं नाव होतं अनंग मंजिरी, त्या व्यापाऱ्याची मुलगी. थोडक्यातच पुढे तिचं नाव विद्वत्तमा वगैरे झालं, तो भाग वेगळा आहे. पण अनंग मंजिरी म्हणून ती अवंती नगरीमध्ये राहत होती एका व्यापाऱ्याचे. वररुची नावाचा तिचा गुरु होता. एकदा सहज सुलभ अशी तारुण्यामध्ये ती ज्यावेळेस पदार्पण त्या अनंग मंजिरीचं होतं तारुण्यात, त्यावेळेस ती आपल्याच गुरुजींची म्हणजेच वररुचीची खोड काढते, चेष्टा करते. आता तारुण्याचं रक्त, सळसळतं रक्त, त्याच्यामध्ये ती आपल्याच गुरुजींची छेडछाड जेव्हा काढते त्याच गुरुजींना ते आवडलं नाही. बरं, छेडछाड काढली आहे एवढ्यावरच ती थांबली नाही, तर वरतून तिने त्यांचा अपमान सुद्धा केला. बरं, हा अपमान केवळ तिचा त्यांचा एकट्यांचा तिने केलेला नव्हता. तर हे वररुची काय करायचे, ज्यावेळेस ही अनंग मंजिरी लहान होती तेव्हापासून अशा वेगवेगळ्या अशा सभा घ्यायच्या. त्याच्यामध्ये अनेक विद्वान एकीकडे बसलेले असायचे, एकीकडे ती असायची. आणि अनेक विद्वान वेगवेगळे श्लोक वगैरे हे करायचे, त्याचं विस्तारण ती करायची, ती वेगळे श्लोक करायची, हे आले दुसरे विस्तारण करायचे. आणि त्याच्यातून जो हरेल
आणि जो जिंकेल त्यांना बक्षीस दिलं जायचं. पण आत्तापर्यंतच्या त्या कहाणीमध्ये असं लक्षात आलेले की जेवढेही विद्वान होते त्या विद्वानांना ही हरवत होती. इतकी सुंदर आणि इतक्या प्रचुरतेने या वररुचीने तिला पारंगत केलेलं होतं. पण शेवटी काय होतं विद्वानांना, ह्या अनंग मंजिरीला आपण खूप शिकलेलो आहोत याचा तिला अहंकार झाला. मान असणं गोष्ट वेगळी, स्वाभिमान असणं गोष्ट वेगळी, पण तिला कुठेतरी अहंकाराची बाधा झाली. त्यामुळे ज्याला कोणाला ती सभेमध्ये हरवत असे त्यांना हरवत असे, पण वरतून त्यांचा अपमानही करत असे. बरं, हे ती आत्तापर्यंत इतर लोकांशी, इतर राजे लोकांशी किंवा विद्वान मंडळींशी करत होती तो भाग वेगळा. पण ह्या वेळेस तर साक्षात तिने वररुचीची म्हणजे आपल्या साक्षात गुरुजींचा अपमान करून ठेवला सभेमध्ये. त्यावेळी अपमान झालेले ते गुरुजी बाहेर पडले आणि व्यापाराचा निरोप घेतला आणि बाहेर पडले की मी तुमच्या मुलीला आता विद्वत्ता पूर्ण ती झालेली आहे, पण तिला अहंकाराची बाधा झालेली आहे आणि ज्या माझ्या शिष्याला अशी अहंकाराची बाधा होते त्या शिष्याला माझा इथूनच नमस्कार म्हणून तो तिची व्यापाराची म्हणजे ते तिच्या वडिलांचा निरोप घेतो तो वररुची आणि तिथून बाहेर पडतो. पण डोक्यामध्ये तो एक ठेवतो की हिचा आहे ना आपल्याला एकदा तरी घमेंड हिचा आपण उतरवायचा आहे. हिला जी अहंकाराची बाधा झालेली ही अहंकाराची बाधा आपण काढून कशी फेकायची हे त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू होतं. आणि ज्यावेळेस ते त्या अवंती नगरीतून बाहेर पडले हे वररुची, तेव्हा त्यांना हा कालिदास, ज्याचं नाव आधी गुराखी जो होता तो गुराखी असा दिसला त्यांना, पण तो मात्र दिसायला सुंदर होता. जरी तो गुराखी होता तरी इतका सुंदर होता दिसायला की तो जर राजा झाला असता तर तो किती सुंदर दिसला असाल याचा कल्पना तुम्ही करू शकत नाही श्रोते हो. मग असा हा विदुषिनी क्षमस्व असा हा गुराखी त्यांना दिसला आणि या वररुचींना तहान लागलेली होती. त्यामुळे त्यांनी त्या गुराख्याला सांगितलं की बाबा मला तहान लागली आहे, मला तू पाणी पाजतोस का. त्यावेळेस तो गुराखी म्हणाला, गुराखी म्हणजे अर्थात कालिदास, हा गुराखी म्हणाला मी तर गुराखी ठरलो, आपण श्रेष्ठ विद्वान दिसतात त्यामुळे मी आपणाला पाणी तर पाजू शकत नाही, पण पवित्र अशी तिथं माझी ती गाय उभी आहे, त्या गाईचं दूध मात्र पिऊन आपण आपली तहान भागवू शकतो. त्यामुळे कृपा करून आपण दूध काढावे आणि प्यावे. पण वररुचींनी गाईकडे पाहून आणि गुराख्याकडे पाहून सांगितले की मला गाईचं दूध काढता येत नाही. त्यावेळेस गुराख्याने काय केलं, त्यांना त्या गाईकडे घेऊन गेले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून, वररुचींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना खाली बसवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त ओंजळ करा, अशी ओंजळ करा. आणि स्वतः गुराख्याने म्हणजे त्या कालिदासाने ते दूध काढलं आणि वररुचीने अशा ओंजळीतून दूध ते प्राशन केलं. अशा प्रकारे त्यांनी त्याची तहान भागवली. पण त्याच्या बोलण्यामध्ये थोडासा तुटकपणा म्हणा, अशिक्षितपणा म्हणा किंवा सरळपणा नसणारा असं काहीतरी दुर्गुण त्या गुराख्यामध्ये या वररुचीला दिसले. तेव्हा वररुचीने त्याला सांगितलं, तेव्हा म्हणजे सांगण्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला वररुचीचा की याचा विवाह आपण त्या अवंती नगरीतल्या मंजिरीशी, अनंग मंजिरीशी म्हणजे विद्वत्तमेशी आपण लावून द्यायचा. पण कसा ते बघूया, पण म्हणे आपण याला सांगूया. मग त्याला सांगितलं जातं चल तू माझ्याबरोबर चल, तू इतका दिसायला सुंदर आहे, इतका छान आहे, तू नगरात चल, तुझा विवाह मी एका सुंदर स्त्रीशी करून देतो. जेव्हा की तो त्याला जाणीव असते की कोण असते ती स्त्री. मग तो विचारत पडतो एवढी सुंदर स्त्री, एवढी विद्वान स्त्री, ती माझी पत्नी कशी काय होईल. पण वररुचींनी
आणि त्यांच्यासोबत असलेले जे आधीचे राजे मंडळी जे होते ना, विद्वान जे अपमानित झालेले, हे सगळे संघटित झाले, एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुला बरोबर सांभाळून घे, तू फक्त काहीही बोलायचं नाही. वेळ प्रसंग पडली तर तू फक्त खाणाखुणा करायच्या. आणि वररुचींनी त्याला फक्त एक मंत्र देऊन ठेवला होता की कोणी तुझ्याशी काही बोललं की आशीर्वादात मग तू काय बोलायचं, सुपीडास्तु दिने दिने, म्हणजे दररोज तुम्हाला गोड गोड पीडा हो. पीडा म्हणजे त्रास नाही, गोड गोड त्रास हो. गोड गोड त्रास म्हणजे काय, हवा हवा असा त्रास हो, हा आशीर्वाद द्या असं सांगितलं. बाकी बोलायचं नाही असं, कारण ते बोलण्याने त्याचं सगळं वड पडलं असतं की हो, आहे ना. मग पुढे त्याला नेण्यात आला अवंती नगरीत दंडी पिटवली गेली की येथे असे मोठे असे विद्वान आलेले आहे अवंती नगरीमध्ये, आणि ते या नगरीतल्या जी नगरीतली विद्वत्तमा आहे म्हणजे अनंग मंजिरी जी आहे तिच्याशी वादविवाद ते करू इच्छितात. आणि त्यांनी पण उचललेला आहे की मी हरवणार. आणि इथं हिने पण उचललेला असतो, कोणी, अनंग मंजिरीने अगोदरच, की जो कोणी मला ह्या विद्वत सभेमध्ये आमच्या जी काही विचार सभा असेल त्या सभेमध्ये जो कोणी आम्हाला हरवेल त्याच्याशी मी विवाह करेल अशी तिने शपथ घेतलेली असते. आणि तिचा तो पण या सर्व विद्वानांनी, हरलेल्या विद्वानांनी, अपमानित विद्वानांनी आणि वररुचीने लक्षात ठेवलेला असतो. म्हणून ते सभेमध्ये याला घेऊन येतात. आता ज्यावेळेस व्यापारी म्हणजे कोण असतो, व्यापारी म्हणजे हिचे वडील अनंग मंजिरीचे, विद्वत्तमेचे, ते व्यापारी आपल्या होणाऱ्या जावयाला भेटायला जातात. आणि वा एवढे म्हणजे माझ्या मुलीपेक्षा विद्वान असं भेटणार आहे असा जावाई, त्याला भेटण्यासाठी गेल्याबरोबर याने त्यांना काय बरं, त्यांनी नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यावर याने आशीर्वाद त्याला काय दिला सांगितलं होता, सुपीडास्तु दिने दिने. परंतु याने उलटच म्हटलं, काय म्हटलं, त्रिपीडास्तु दिने दिने. आता अनर्थ झाला की नाही हो, अर्थच बदलून गेला की नाही. त्रिपीडास्तु दिने दिने म्हणजे तुला 3 वेळेला त्रास हो, दिवसातून 3 वेळेला तुला संकट हो, असं कोणाला शाप देतो. पण याला त्याचा अर्थ माहित होता, काही माहिती नव्हता. पण त्याची दुरुस्ती मात्र ह्या वररुचीने सुंदर अशा श्लोकामध्ये केली. तो श्लोक म्हणजे इतका सुंदर होता, तो म्हणजे काय होता की प्रदाने विप्रपीडास्तु, प्रदाने विप्रपीडास्तु, शिशुपीडास्तु भोजने, शयने रतिपीडास्तु, त्रिपीडास्तु दिने दिने. तो वररुची म्हणतो, अहो नाही, हा अपशकुनाचा आशीर्वाद दिलेला नाही आहे, त्याने श्लोकातून तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची भरभराट काय होईल. तर पहिलं जे आहे प्रदाने विप्रपीडास्तु म्हणजे दान करताना याचक ब्राह्मणांची पीडा तुम्हाला होईल. याचक ब्राह्मणांची म्हणजे काय, तुझ्याकडून असे काही दान केले जाते ब्राह्मणांना की जे आजपर्यंत कोणीच केले नसेल, असं त्या व्यापाऱ्याला तो सांगतो. हा पहिला तुम्हाला त्याने आशीर्वाद दिला म्हणे. दुसरा आशीर्वाद दिलेला आहे शिशु पीडास्तु भोजने. भोजन म्हणजे जेवण करताना मुलं काय करतील, एकमेकांशी खोड्या काढतील. म्हणजे काय, तुझ्या घरामध्ये अनेक मुलं बाळ होतील, म्हणजे तुझी मुलगी जी आहे ती बाळगोपालांनी संपूर्ण घर भरून निघेल. हा दुसरा तुला दिलेला आशीर्वाद आहे. आणि तिसरा आशीर्वाद आहे शयने रतिपीडास्तु. झोपण्याच्या वेळेस, म्हणजे शयनाच्या वेळेस तुझी प्रेयसी किंवा पत्नीकडून होणारी तुला जी काही शयन क्रीडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल. आणि अशा प्रकारे ह्या 3 पीडा म्हणजे आनंदाच्या ह्या 3 गोष्टी तुला नक्कीच प्राप्त होईल असं त्याला सांगण्यात आलं. आणि तेव्हा वाटलं, आणि तेव्हा खरोखर ह्या व्यापाऱ्याला आनंद झाला की अरे वा, काय आपले हे विद्वान आहे, हा जावई आपल्याला किती बरं विद्वान मिळालेला आहे. यामुळे तो व्यापारी खूप अचंबित झाला आणि आनंदित होऊन तो राज्यसभा ही घडविण्यात आली. आता ही पिढ्या करतात आले, राज्यसभा सुरू झाली. एकीकडे सगळे मंडळी बसलेले होते, एकीकडे विद्वत्तमा म्हणजे ती अवंती नगरीतली मंजिरी
अनंग मंजिरी ही बसलेली होती, इकडे विद्वान आणि मध्यभागी तो आपला हा गुराखी हा बसलेला होता. विद्वानांनी आधीच सांगून दिलं होतं की आमचे हे मात्र जे कोणी विद्वान आहे हे बोलत नाही, हे मौन धारण करणारे आहे, हे फक्त बोटांनी बोलत असतात, म्हणजे संख्येने बोलत असतात, हावभावाने ते बोलत असतात. तिने विचार केला, ठीक आहे, आत्तापर्यंत मी बोलणाऱ्याला हरवलं, आता न बोलणाऱ्याला मी हरवेन. असं कोणाला वाटलं? ह्या विद्वत्तमेला म्हणजेच या अनंग मंजिरीला वाटलं. सुरुवात झाली. तिने एक बोट केलं. सुरुवात तिने केली. सुरुवात याने केली, क्षमा असावी. सुरुवात या गुराख्याने केली, म्हणजे कालिदासाने केली, आणि त्याने एक बोट दाखवलं. आता एक बोट दाखवलं, हिला वाटलं की हे संपूर्ण, म्हणून ती करते की ते एक बोटाच्या ऐवजी ती काय करते, 5 बोटं करते. आता इथं विद्वानांनी सांगितलं की आमच्या विद्वानांचं मत आहे की हे संपूर्ण विश्व हे एक आहे, एक ब्रह्मांड आहे. आणि तिने 5 बोटं केले, तिने त्याचं विश्लेषण केलं की हे संपूर्ण पंचमहातत्वांनी हे विश्व बनलं गेलेलं आहे. प्रश्न पहिला झाला. दुसऱ्यांदा त्याने 5 बोटं केले. आता विद्वानांनी विचार केला, आता 5चं काय द्यावं बा? मग त्याने सांगितलं की हे आपले जे पंचेंद्रिय आहे, ह्या पंचेंद्रियांनी आपलं हे संपूर्ण जग घडलेलं आहे, असं आमच्या या विद्वानांचं मत आहे. विद्वान म्हणजे कोण? तो गुराख्याचं मत आहे, असं त्या विद्वानांनी सांगितलं. अनंग मंजिरीने इथं काय केलं? इथं एक बोट केलं. तिचं म्हणण्याचा अर्थ होतो की पंचमहाभूत पंच कायचे असेल ते एक आहे. पाळी बदलली. नंतर मग अनंग मंजिरीने 5 बोटं दाखवली. आता याला आधी काय वाटलं, पहिल्या वेळेस तिने एक बोट दाखवलं, त्यावेळेस त्याला वाटलं अरे तुम्हाला मारायला एक माणूस पाठवते का, म्हणून मग तो काय बोट करतो, 5 बोटं करतो. हे विश्लेषण मात्र वेगळं करतात. पंचमहाभूत, पंचतत्व, पंच इंद्रिय वगैरे असा तो विचार इतर जण करतात, पण याच्या डोक्यामध्ये मात्र वेगळं शिजत होतं. पुढे यथावकाशाने मग ती म्हणते की 5. मग त्याला वाटलं की आता एक सोडून मी 5 लोक मला मारायला पाठवेल, म्हणून मग तो हात असा करतो बुद्धिरूपात, म्हणजे कसं मुठ्ठी रूपात, की तुम्हाला आले ना की मी ठोसाने मारेल त्या लोकांना. मग त्यावेळेस ते सगळेजण हे जे बसलेले असतात विद्वान, ते म्हणतात तुम्ही जरी 5 महातत्व, 5 इंद्रिय, 5 पंचतत्व वगैरे जरी म्हणत असले तरी आमच्या विद्वानांचं असं म्हणणं आहे की हे सर्व मात्र हे विश्व कशामध्ये आहे, आपल्या एका मुठ्ठीमध्ये मावणारं असं हे आहे. ठेवलं तर मुठ्ठी, कारण मुलगा लहान बाळ जन्माला येतो तेव्हा तो घट्ट पकडून येतो की या जगात मी काहीतरी मिळवणार आहे, आणि जाताना मात्र तो काय करतोय, हात मोकळे असतात. मनुष्य मरतो तेव्हा हात मोकळे असतात, म्हणजे तो रिक्त हस्ताने तो जात असतो. आणि अशा याच्यामध्ये वादविवादांमध्ये शेवटी ही हरते कोण, अनंग मंजिरी, आणि जिंकत मात्र कोण, हा गुराखी. सर्वांना आनंद होतो, खूप आनंद होतो. व्यापाऱ्याला पण आनंद होतो, कारण व्यापाऱ्याला मग कळलेलं असतं की हा खूप विद्वान आहे म्हणून वगैरे. आणि ठरल्याप्रमाणे त्याचा विवाह होतो या अवंती नगरीमधल्या असणाऱ्या या अनंग मंजिरीशी, म्हणजे विद्वत्तमेशी विवाह होतो. सगळे खुश होतात. हे राजे लोक जे विद्वान होतात आणि ते वर ऋषी तर अतिशय खुश होतात की बघा आता हिच्या पदरी काय पडलेले आहे. आता तिला वाटलं की आपल्यापेक्षा विद्वान आहे. झालं. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्रीतून त्याने गवाक्ष खिडकीतून त्याने एक उंट पाहिला. उंटाला संस्कृतमध्ये उष्ट्र म्हणतात. तो उंट्र असं म्हणत होता. त्याच्या या बोलण्यानेच विद्वत्तमेला कळलं, म्हणजे तिला कळलं, अनंग मंजिरीला, विद्वत्तमेला कळलं, अरे हा उंटाला उष्ट्र म्हणण्याच्या ऐवजी उंट्र असं काय म्हणतोय. हा,
त्याच्यावरून त्याची कल्पना आली आणि तिला त्याचा संताप आला की हा विद्वान काही नाही आहे, याच्यामध्ये बोलण्याचं सुद्धा सामर्थ्य नाही आहे, याला धड बोलता पण येत नाही आहे. म्हणून तिला संताप झाला आणि त्या संतापात तिने घराच्या बाहेर त्याला हाकलून दिला आणि दरवाजा लावून घेतला. त्यावेळेस एका स्त्रीकडून अपमानित झालेला हा गुराखी म्हणजे कालिदास, त्याचा इगो, अहंकार आपण म्हणतोच, तो कुठेतरी दुखावला. आणि पत्नीकडून, त्यातल्या त्यात एका स्त्रीकडून मी अपमानित झालेला आहे म्हणून तो काली देवतेची उपासना करायला काली देवतेच्या मंदिरात गेला. तिथं दड दड बड 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 ती घंटा वाजवली आणि त्या कलिदेवतेला शरण गेला की मला तुझा तू दास बनव. अशा प्रकारे तपश्चर्या वगैरे ते केली आणि त्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ती कलिदेवता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि त्याला सांगितलं तुला काय हवं ते म्हणतो. म्हणतो मला फक्त विद्वत्ता दे, मला खूप विद्वान तू बनव. झालं तसंच. इतकं मग शेवटी मी जे तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं होतं त्याच्या 7 कृती, 3 नाटकं, 2 महाकाव्य, 1 खंडकाव्य आणि 1 निसर्ग काव्य, या सगळ्याची रचना त्याने केली. परत ते केली. आता हे एवढं सर्व तो शिकून एवढा विद्वान तो झाला, शेवटी त्याला घराची आठवण आली. तो निघाला. कुठे गेला तो? आपल्या बायकोकडे, अनंगमंजिरीकडे. दरवाजा तिने वाजवला. दरवाजा बंद होता. तिने आतमधून विचारलं कोण आहे? त्याने सांगितलं असेल मी आहे. मग त्यावेळेस तिने विचारलं अस्ति कश्चित वाक् विशेषः. अस्ति कश्चित वाक् विशेष. वाक् म्हणजे वाणी. तुझ्या वाणीमध्ये काहीतरी विशेष आहे का? म्हणजे वाणी म्हणजे काय? तुझ्या बोलण्यामध्ये काहीतरी आता सुधारणा आहे का? त्यावेळेस तिच्या प्रत्येक शब्दावरून म्हणजे अस्थिवरून, अस्तिस्तरस्याम दिशिदेवतात्मा हिमालय नाम नगाधिराजा नावाचं महाकाव्य, रघुवंश महाकाव्य त्याने धडधड 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 म्हणून दाखवलं केवळ अस्ति या शब्दाने. नंतर कश्चितवरून कश्चित कांता विरह गुरुंना ह्या नावाचं मेघदूत नावाचं खंडकाव्य जे तुम्हाला मी सांगितलं ते खंडकाव्य खडम खडम दाराच्या बाहेरून म्हणून दाखवलं. तिसरा शब्द आला वाघ विशेषा, वाघार्था विव संपृक्त नावाचं रघुवंश नावाचं कुमारसंभवनाचं मोठंसं काव्य त्यांनी म्हणून दाखवलं. हे पाहिल्याबरोबर ती अतिशय अचंबित होते, आश्चर्यचकित होते आणि दरवाजा उघडते आणि त्याला आत यायला सांगते आणि त्याला सांगते की मी तुझा पती म्हणून स्वीकार होतोय. पण तो मात्र कालिदास आता तो झालेला असतो. कालिदेवतेची उपासना करून आता तो कालिदास झालेला आहे. आता तो गुराखी नाही आहे. तो म्हणतोय ज्या स्त्रीकडून मी अपमानित झालेला होतो त्या स्त्रीकडून आज मी परत तिच्याकडे जर जात आहे तर मी आजपासून मी माझी बायको मानत नाही. मी तुला माझी बायको मानत नाही तर मी तुला माझं कोण मानते? एक प्रकारचा मी गुरु मानतो. का गुरु मानतो? कारण तू मला हकललं, तू मला हे केलं, त्यामुळे मी विद्या मिळवण्याचा मी प्रयास केला, त्यामुळे मी तुला तुझा पत्नी म्हणून मी स्वीकार करत नाही. हे ऐकल्याबरोबर या अनंग मंजिरीची पायाची नस मस्तकाला जाते. तिला संताप होतो, अपमान वाटतो तिला. ती म्हणते एवढं सर्व असून सुद्धा मी याचा स्वीकार करते, हे करते आणि हा माझ्यासारख्या सुंदर विद्वान अशा स्त्रीला नाकारतोय. म्हणून ती त्याला शाप देते की ठीक आहे, तू मला सोडून जातो ना. एका स्त्रीकडून उद्दीपित होऊन, प्रेरित होऊन तू एवढं इतकं सुंदर, इतके काव्य तू रचले, इतके नाटकं रचले, खंडकाव्य रचले, महाकाव्य रचले, एवढ्या साहित्यांची तू निर्मिती केली, ते केवळ एका स्त्रीच्या प्रेरणेमुळे. तर तुझा नाश सुद्धा काय होईल? एका स्त्रीच्या हातूनच तुझा नाश होईल. हा मी तुला शाप देते असे ती त्याला सांगते. कालिदास तिथून निघतो आणि पुढे यथावकाश तो आपल्या इतर राजे लोकांच्या याच्यामध्ये कालिदास हा एक विद्वान पंडित म्हणून राजे लोकांच्या सभेमध्ये तो असतो. आणि यथावकाश पुढे जर आपण म्हणायचं झालं तर खरोखर हिच्या शापामुळे या विद्वान अशा याचा मृत्यू
एका वैश्येच्या हातून झालेला आहे. त्याची कथा पण मी थोडक्यात आपणास असं सांगते की कसा छान माहोल जमलेला असतो, सगळे विद्वान एकत्र जमलेले असतात आणि काव्यशास्त्र विनोदातून ते एकमेकांची हे काढत असतात, कोण किती विद्वान आहे, कोण किती विद्वान आहे. एक शेवटची एक ओळ जेव्हा येते आणि त्यावेळेस मात्र कोण आता हे याच्यामध्ये काय बदल होईल, त्यावेळेस कालिदासाला हे येणार हे सगळ्यांना माहिती असतं, पण काय माहिती हे कोणाला सांगता येत नव्हतं. याचं उत्तर कालिदासाला एवढं माहिती होतं, पण आता याचं उत्तर काय आहे हे त्याने एका याच्यावर लिहित असताना एका वैश्येने ते पाहिलेलं होतं. आता याला याच्यासाठी हलवायचं आहे म्हणून मग ती काय करते, त्याच्या एका म्हणजे विडा जो म्हणतात ना आपण, त्या विड्यामध्ये पारा ती मिसळते किंवा काय जे असेल ते मिसळते विषातून, की ते खाताबरोबर त्याचा आवाज जातो आणि त्याचा नाश होतो. आणि त्याच्या सभेमध्ये त्या सभेचं त्या जे काही कोडं असतं घातलेलं ते कोडं ती वेश्या जिंकते आणि संपूर्ण राज्य अर्धराज्य तिला मिळतं. म्हणजे शेवटी कालिदासाचा नाशही झालेला आहे तो यशाच्याने. आपल्याला हा नाशापर्यंत आपल्याला पोहोचण्याचं नव्हतं, पण फक्त सांगायचं होतं की स्त्रीपासून प्रेरित होणारा आणि स्त्रीपासूनच नष्ट झालेला, तसेच अतिशय मूर्ख ते अतिशय विद्वान असा हा प्रवास घडणारा संपूर्ण एकमेव दिसणारा असा हा होतोय तो म्हणजे एकमेव तो कालिदास. असा या कालिदासाला आज आपण नमन करतोय. आणि विद्वानांनो, श्रोते हो, आजपासून बरोबर 4 महिने तुम्ही रोज जर ढगाचं निरीक्षण जर केलं ना, तर रोज हे मेघ वेगवेगळ्या रंगात आपल्याला दिसेल. कधी सावळे, कधी एकदम शुभ्र, कधी जाड, कधी हे मोठे, अशी त्यांची रांग तुम्हाला दिसते. सकाळचा मेघ वेगळा, संध्याकाळचा वेगळा, दुपारचा वेगळा, अशी ही मेघ आहे. आणि या मेघाचं 4 महिन्यात जर तुम्हाला ते दिसेल ना, ते वर्णन कितीतरी सुंदर आहे. कारण ढग काय असतात, हे मेघ वजनाने हलके असतात, पांढऱ्या रंगाचे ते, त्यामुळे ते पटकन त्यांचा फ्लो जास्ती असतो, त्यांचा वेग जास्ती असतो सावळ्या वेळीच्यापेक्षा. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. आणि अशा प्रकारे याला मेघदूताला, त्या मेघाला दूत बनवून त्याने आपल्या स्त्रीच्या, आपल्या बायकोजवळ, यक्षाजवळ कसा निरोप पाठवलेला आहे याची सर्व कवी कल्पना, जे न देखे रवी ते देखे कवी, अशा या कालिदासाने संपूर्ण मेघदूतामध्ये तिचं सर्वस्व विरहाचं आणि त्यातून होणाऱ्या मिलनाची जी गोडी असते, भेटीची जी उत्कटता असते, ती सर्व या मेघदूतामध्ये सांगितलेली आहे. बोलण्यासारखं खूप आहे. फक्त जाता जाता अजून एक सांगून जाते मी तुम्हाला. भविष्यात जर कधी तुम्ही नागपूरला गेला, नागपूरला रामटेकला कालिदास युनिव्हर्सिटीत आहे, पण रामटेकला गेलं तर रामटेकच्या इथं रामाचं एक मंदिर आहे आणि त्याच्या पुढे एक संपूर्ण मोठा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने केलेला आहे. त्यावेळेसच तो काहीतरी कितीतरी कोटींचा होता, ज्यावेळेस मी तो पाहिला होता त्यावेळेस तो अपूर्ण होता. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कालिदासाने जे मेघदूत दिलंय, त्या मेघदूतातल्या पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत, श्लोकापर्यंत सगळेचे सगळे श्लोक एका ठिकाणी एका संगमरवरी दगडावरती ते श्लोक लिहिलेले, बारकाईने चित्रसुद्धा काढले गेलेले. एवढंच नाही तर कुठे अलकानगरी आहे, कुठे ते कनकनगरी आहे, कुठे तर कनकवृक्ष आहे, कुठे ते कलिका आहे, कुठे नालंदी आहे. या सगळ्याचं वर्णन, या सगळ्याचा मोठा प्रोजेक्ट, म्हणजे ते तेवढं पूर्ण आवाज आपल्याला फिरायला तेवढ्याला आपल्याला 2 ते 3 दिवस लागतील. की अरे हां, इथून हा यक्ष निघाला, त्याला निरोप मिळाला आणि कसा करत 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 तो इकडून झाडावरून, हे पर्वतावरून ही रांग, त्याच्यावरून असणारे ह्या कदंब वृक्ष वगैरे, ह्या सगळं काही तिथं गव्हर्नमेंटने मोठा 12 कोटीचा मला वाटतं तो प्रकल्प त्यावेळेस मी ऐकला होता. कदाचित तो कमी असेल किंवा जास्तीही असेल, आता तो पूर्ण झालेला असेल. आणि सर्वस्व तिथं दाखवलेलं. आणि सगळ्यात शेवटी अलका नगरीत असणारी त्याची ती पत्नी, विरहात राहणारी ती पत्नी,
तिचं वर्णन, तिची ती सुंदरता, संपूर्ण प्रोजेक्ट तिच्यातून दिसायला आहे. जसं आपण शेगावला जातो ना, तर शेगावला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ते पाहायला आपल्याला एक आहे बघा, काय म्हणतात आपण त्याला, आनंद विहार आहे, फिरायला वगैरे आहे. किंवा साई मंदिरात गेलो आपण, शिर्डीला गेलो तर जसं मिनी शिर्डीचं किंवा शिर्डीला वगैरे गेलो तर तिथं वॉटरफॉल वगैरे जसं आपल्याला आहे ना, पण हे खरं असं हे मेघदूत हे इथं अभ्यासा आणि मग तो प्रोजेक्ट एकदा खरोखर पाहिला जा. एक ट्रिप पण होईल आणि एक साहित्याचं काहीतरी तुम्हाला छानसं पूर्णपणे ते ज्ञानसुद्धा प्राप्त. मला अपेक्षा आहे की आजचा हा कालिदास दिनाचा हा कालिदास, त्याचं मेघदूत आणि त्याचं काव्य थोड्याफार का प्रमाणात का असेना आपल्याला जरूर कळलं असेल. श्रोते हो, आता ह्यापुढे आपण कालिदास तर आपण पाहिलेला आहे, कोण आहे कालिदास, पण आता कालिदासाने रचलेले जे काही 7 कृती आहे त्याचा छोटा छोटा आढावा अशा रूपात मग मी थोडे व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर नक्की करेन. आपल्याला ते आवडेलच याची अपेक्षा आहे. धन्यवाद.